महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराने म्हसळा हादरले। दोघांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा, एकावर बलात्काराचा तर दुसऱ्यावर विनयभंगाचा आरोप। म्हसळा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराप्रकरणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस नोंदीनुसार 16 वर्षे 3 महिन्यांच्या अल्पवयीन मुलीची ओळख वाढवून तिला आमिष दाखवत आरोपी क्रमांक 1 ने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात आरोपी क्रमांक 2 नेही पीडित मुलीशी गैरवर्तन करून लैंगिक हेतूने स्पर्श केल्याचा आरोप नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 125/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम 64(2), 65(1), 74 तसेच बाल लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम पॉक्सो 212 मधील कलम 4, 6, 8, 10, 12 व 17 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। म्हसळा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती योगिता कुटे यांनी या घटनेतील गांभीर्याने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव यांना मार्गदर्शन करून प्रकरणातील आरोपींच्या अटकेची प्रक्रिया सुरू केली। अल्पवयीन पीडितेची ओळख उघड होईल अशी कोणतीही माहिती प्रसारित होऊ नये म्हणून तपासी अधिकारी वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र जाधव यांनी विशेष काळजी घेतली आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट, जनतेचा आवाज, सत्य बातमी म्हणजे महाराष्ट्र सुपरफास्टची बातमी। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।